हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोक नमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जह्नुकन्याप्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही कालच्या दिसाक महाभारतांतू दोन्ही पंथ जुजाट करून तांतूय पांडवान सलवलेले पडिल्ले. पांडवांक कितले विरोध करूं जाता तितले विरोध करून जावन जतरी एकाचे दिवत जावन कितले विरोध करूं जाता कितले न्याय करूं जाता तितले करून जातरी दुशासनाक दुर्योधनाक पळय भंय जावन तो धृतराष्ट्राला तांणी पुरय बच्चून शकुनी कर्णा घेवन दोन्ही पंथ जुजाट खेळया म्हण म्हणटाची. धृतराष्ट्राक कसं जाल्यार पुत्तान सांगिल्लें वैदिश्यन तो पांडवांक वापस आप्पून जुजाट खेळयता. धर्मरायो तागेल भावंड आनी द्रौपदीन वापसय सांगला नाका म्हूण तितले मान्य. भीष्मान सांगला, द्रोणान सांगला, विदुरू, युयुत्सू, कृपू, संजय, गांधारी, कुंती, विकर्ण, अश्वत्थाम, सोमदत्त, बाहलिक आनी पुरे जनान युधिष्ठिरा नाका तांणी ढोंगी करताची वापस शकून तुका सलबायता नाका ह्या पंथांनी कसल सकाळी पण दवरताची की म्हूण म्हणल्यार तो ताका धर्मराया लांगांतू कली आवेश जाल्ला म्हणलेले पळय ताका देवकार्य सिद्ध्यर्थम कृष्णाल बुबार हरण कार्य जावका लसल न्याय जावका तशें जावन ताका कली आवेश येईल देखून मुखार जावका जालेले एक बुबार हरणा खातीर वो जुजाट जावो म्हूण हागेले तोंडा दुखून येता देव हाडयता. कडेर हे पंथ पण कसले म्हळ्यार 12 वर्ष वनवास 1 वर्ष अज्ञातवासा वेळार द्रौपदी जेव पांडवांक कोणें गुर्तू धरली म्हणजे वापस 12 वर्ष वनवास 1 वर्ष अज्ञातवास. प्रतिबंध अज्ञातवासा वेळार कोणें पळयलें जाल्यार वापस ते कंटिन्यू जेवचे. तांगेल मात्यांत कसं म्हळ्यार अज्ञातवास करतना आमी पांडवां सोदून काडचेची आनी तांकां सिरकाचे म्हूण हें दुशासनान सलहे केल्ले, दुर्योधनान निर्धार केलेले. हें एक पण समस्त राज्य कळून येवूंक जालें न्हू तांणी वापस तांगेलें की राज्य दवरी संपत दवरी म्हूण का म्हणना हें पणान तो पुरय येयलें. इतक वनवासाचें मुखार म्हणजे तें राज्य हांणी धर्मरायाक आनी न्हय न्हू मागीर हांकां जाली न्हू. कडेरी जुजाटान तो भारी मर्मज्ञ तो कोण शकुनी वापस युधिष्ठीर पराजीत जाता. कडेरी पण दवरलेले बरी भावंडांक गेले वटू राना वच्चाक बाय सरला जाल्यार दुशासनाल पापानी बोर न्ही भीमाक बसव म्हळ्यार गौहू म्हूण म्हळ्यार भीम बसवाल वरी चमकता म्हूण तशी चाळोवन दवरता. तशीच दुर्योधन चाळोवन चमकून दाखयता म्हळ्यार निजावन कसं न्ही म्हूण म्हळ्यार त्या वेळाक मधुपर्क दिवचे आसा आईल अतिथींक तेन्ना गौहू म्हळ्यार हांव तुमकां गाय दिला म्हूण सांगून एक गुळीक उत्सर्जन सोडचे मार्गारी ते सगळेची बिदी बसव जावन तर आसता ताका कोणेंय पळोवन घेना. तशी गौहू म्हूण म्हळ्यार ते चाळोवन तुमी आनी मार्गार भोंवतले बसवशी तुमकां कोणें कॅर करनाची तुमी खंयचे कामां नातील जन म्हूण सांगून दुशासनान हास्य केलेलें. मागीर वापस नांतकी आनी दुशासन द्रौपदी सांगतकी सभांगणांत राज्यसभेंत नांत तो आनी द्रौपदीला सांगता तूं दुर्योधनाल घरकड वस तुका आनी पांजन बांबून कसलें तूं हांगेल कोणाक एकल्या वारडिकून घेतला रे तूं संतोशार आसता म्हूण आनी सांगतरस मागीर भिमान चमकूच वरेची चमकून दाखयता. दुर्योधनूय तशीची चमकून दाखयता. वरलेले कवरव पुरे अट्टहासान हासताची. तेन्ना तदा अकरोत् भीमसेनः प्रतिज्ञां हन्तास्मि ओ निखिलान् संघरेहम हांव युद्धांत तुमकां पुरे जनां मारता म्हूण सांगून भीम
हें करतना कसो पण करतना प्रतिज्ञ करतना कौरवां पळय भंयजले द्रोणाले चमकलीची इत्याक यत्र द्रोणः तत्र पुत्रः तत्र भीष्मः कृपस्तथा न चात्येति गुरून् भीम इति तं शरणं ययुः कै द्रोणस थै अश्वत्थामस यत्र द्रोणः तत्र पुत्रः तै द्रोणपुत्र अश्वत्थामस खंय द्रोण आनी अश्वत्थामसची थंय भीष्मो कृपो पुरयसची भीमो आयलारी त्या गुरु जन्म त्यांनी मालगड जन्म तांकां अतिक्रमण खंडित करना म्हणल्यार आलोचन कौरवांक गेले त्यांनी द्रोणा लागीं वचून सांगलें की द्रोण कौरवां म्हणटकी अब्रवीद धर्तराष्ट्रांच द्रोणो विप्रो हि सन्नहं सुपुत्रः सकृपहं शस्त्रं ग्रहीष्ये भवतां कृते आ ब्राह्मणो जलरी अश्वत्थामो कृपाल वटो तुमगेल कथीर शस्त्र धरता जलरी मिगेल शक्ती कितली आसा तितली तुमगेल रक्षण यत्न करीत जाल्यार भीमसेन लागीं युद्ध करूंक हांव सांगिल्लो न्हय म्हूण कळ्ळें. त्या वेळाक हांनी पांडव द्रौपदी वटो सभेत दुखून रान्ना वत्तर आसतना तो सिंहूसी चमकत न्हय भीमू तशीची तागेले चमकण वो चमकून दाखयतर आसा भीम सभांगणान दुखून अर्द पांय भायर दवरला ताणें गुवन तुगेले एक जांग पयरी हांव युद्धांत बेतून घालता म्हळेलें आनी एक जांग युद्धांत पयरी तुका एक जांग बेतून द्रौपदीक अपमान करतना तूं दाव जांग दाखयल ती जांग गदेन बेतीत म्हळेलें आतां ही जांग हांव युद्धांत बेतीत तुगेले म्हणून प्रतिज्ञ करता. कडेरी आतां कुंतीक विदुरान वचचे नज्ज म्हण म्हणलां हांव पळोवन घेता तिका म्हण म्हणलां न्हय जाल्यार वचून कुंती लागीं सांगका न्हय. तशी भीष्म द्रोणांक नमस्कार करून तांणी अरण्याक वच्चाक भायर सरल्यांची तस्मिन् संप्रसिते कृष्णा प्रथां प्राप्य यशस्विनीं अप्रच्छद भ्रश दुःखार्था याश्चान्यास्तत्र योषितः द्रौपदी पांडवांगेल उठो अरण्या वच्चाक सिद्ध जालें न्हय जाल्यार वच्चे पशे फुडें कुंतीला अनुमती घेवका हांगा पुराय जना दुख्ख गंधारीक कुंतीक राणीवासाचे अंतपुराचे पुराय स्त्रियांक भारी दुख्ख द्रौपदी राजकुमारी तितली सुखार आशिल्ली आतां वनवासा भायर सरल्या ती वचून ती तांकां पळय सांगता वचून येता वनवासाक म्हूण मालगड बायल मनशां पळय वंदन करता तिगेलो प्रयेच्यांक पळय पोटोवन धरता केल्लो जन द्रौपदीक पोटोवन धरता की कडेरी पुरे जन कशी म्हळ्यार ती रडता तांणी रडलेलो उदक तिगेल्या मस्तकार पडतरच खंय पळयलें जाल्यार रडणी मांत्र पडता कुंतीक तोंडा दुखून उत्तर येनाची कडेरी द्रौपदीक उबारतकी ती पांयार पडलेली द्रौपदीक आनी सांगता की पळय आतां आमकां एक महाविपत्त वय तूं कसलेची दुख्ख करूं नका कळ्ळें दुख्ख करूं नका इत्याक म्हूण म्हणल्यार ये स्त्री धर्म कसो म्हूण तुका वापस हांव सांगता म्हणना तूं येदोळते स्त्री धर्म पालन करून आयिल्ली तुगेल चरित्र चांग आसा तूं चांग शिलाची आचरणेची तशें हांव तुका वापस स्त्री धर्म म्हळ्यार कसलें आनी रान्नांत तूं तुगेल बामणांगेल वटू कशें सुका तुका सांगता म्हणून ना साध्वी तूं गुणसंपन्नी तुगेल गुणान तूं जन्म आयल वंशाकय आनी आत्त कुरू वंशाकय तुका मस्त किर्ती हाडला एक रितीर पळयल्या म्हूण जाल्यार तुका हें दुर्गतीक हाडला खबर हवा तांकां दृश्ट लायक आसा ना नातला रे तुगेले कोप म्हळ्यार लग्नीक तांणी आहुती जाता आशिल्लीची जेवो हांव देवाल्या प्रार्थना करता तुगेले आनीची पयण पुरी चांग जेवो म्हूण सांगून तशी विधी नियम हे म्हूण लेखला रे सतकुल प्रसूत स्त्री तुगेला तसले सतकुल प्रसूत तूं चांग कुलांत जन्म आयिल्ली चांग आचरण चारित्र्य आशिल्ली तुगेल तसल स्त्रियो केन्नाय दुख्ख भोगनाची इत्याक म्हूण म्हळ्यार तूं कशी धर्माचरण करता तें तूं खंडीत रक्षण करता म्हूण तुका गोतस तुकाय गोतस म्हाकाय गोतस तशें जावन तूं शीघ्र जावन तुका वापस चांग दीस येता जाल्यार एक विशय मात्र तुका हांव सांगता कसो गोतस वे सहदेव तागेल विशयांत ಸ್ವಲ್ಪ चड मंदी ताका म्हळ्यार तागेले हृदय भारीची मोवाळ हृदय तें तो मरलेले जनप्री कशीची दुख्ख सैसून घेता ताका सैसून घेवचें जायना तशें हांव ताका एक चंद करून पळय पांचालें जायत म्हणटा कुंतील उतराक आनी ती एका वस्त्रांतरी आसा न्ही की पाप ते केस बांदून घेवना ती तशीच अंतपुरा दुखून भायर वता कडेन कुंती ಸ್ವಲ್ಪ दूर थंय वता तांगेल ओटो पळोवका म्हूण सांगून कळ्ळें. तशी हांगा द्रौपदी मात्र तशीच वतर आसा
केस समीत बांधून घ्या अशी. अबद्ध केशा प्रययौ द्रौपदी सा सभातलात मुक्तकेशा भविष्यन्ति धार्तराष्ट्र स्त्रिय इति म्हण म्हळे री द्रौपदी तशी चमकली त्या म्हण म्हळ्या रे ती सांगता काही हांव केस बांधून घेना अशी वत्ता एक वस्त्रारी वता मिगेल दोळ्या उद्दा देवंतरस तशीच एका उरव स्त्रीय पुरे जताची रणरंगांतू ತಂಗೆಲ್ಲ ಚೆರಡುವಾಂಕ ತಂಗೆಲ್ ಬಾಮಣಾಕ ತಂಗೆಲ್ ಬಂಧು ಬಾಂಧವಾಂಕ ಪೂರೆ कळवून घेऊन विधवे जाऊन सदा केस पिसून घेऊन एकवस्त्र जाऊन तई रणरंगाचे आशिल मड्या वैर पुरे लोळतना अंगा पुरे रणरंगा धुळी जता हाव रजस्वला आशिल्यांनी अपमान करतना तांनी रजस्वल जताची रजा म्हळ्यार धुळी तांनी तशी जताची मागीर तांनी मेल्लेल जनाक तिलोदक दिवन हस्तिनावती येवका ते दोळतय तांणी मेगेला वरी आसताची आतां म्हाका केला पळय तशीची म्हूण अंचाण धर्मरायो तोंड बागसून तोंडाक तागेल आंगसो हाड धरतकी उत्तरीय हाड धरतक इत्याक म्हूण म्हणल्यार पुराय लेखताची धर्मरायान मात्ते बागसून लज्जीन चमकलो म्हूण जाल्यार हांगा मध्वाचार्यान कसं सांगला म्हूण म्हळ्यार धर्मरायो कोपान पळील म्हूण जाल्यार ताणें ताका कितलो कोप येयलो म्हळ्यार ताणें तेदन पळयलें जाल्यार सगळेची ते सभांगण लासून वता म्हूण म्हळ्यार दहेयम कौरवान सर्वांनी ती कारुणिको नृपहा म्हूण दिला ताका करुण मस्तक युधिष्ठिराक मेगेले दोळ्यांतूल कोपा निमती सर्व कौरव आंगाचे लासून गेल्ले रे म्हूण सांगून तो चमकलो तोंडाक उत्तरी आड धरून चमकलो म्हूण सांगून तशी केन्नाय कशी म्हूण म्हळ्यार धर्मरायाक हंस पक्षी वरी कोपनी ताप ಒಟ್ಟು विंगड करूं कळनाके जाल्यार भिमाक ते आशिल्ले तशें जावन तो तागेले ताप म्हळ्यार तपस्सू तें पुरे पुण्य विंगड दवरून कोपान मान पळोवचें काय ताणें जाल्यार धर्मराय तशें करूं गोतना म्हणटा ताणें कोपान पळयतना तागेले तपस्या बलय ते कोपा मेळटा ते धन पुरे जन लासून वताची ताजे खातीर ताणें मात्ते बागसून उत्तरीयान तोंड मुच्चून चमकल तो म्हूण जाल्यार वृकोदर उद्धृत्य बाहू प्रययो बाहुशाली वृकोदर अभ्यामेव अखिलान शत्रून शक्तो हंतु महामत्विती तो दोन हाती वैर करून दाखयता वतके हें दोनी हातान सर्व शत्रूंक मारता म्हूण सांगून द्रौपदी कशी सांगली केस सोणू चमकल ती अर्जुन मुष्टी धूळ काणू उडयतर वतके म्हळ्यार आब हें धूळ कितले असंख्य माती कण सांत तितलेच बाण एक पंताव सोण पुरे जनाक दिश मारता म्हूण नकुल सहदेव तांणी तोंड बागसून चमकलीची ताका म्हूण म्हळ्यार तांगेल मत्यांतू यमाब वाङ्मुखौ यातौ नामयोः शत्रुवो मुखं पश्यन्तु अस्यामवस्थायाम इत्येव धृतचेतसौ आमगेल अवस्थेंतू आमगेल तोंड आमगेल शत्रून पळोवचें नज तांकां निकी खूश जाता म्हणून मना लेखून घेवन तांणी तोंड बागसून चमकलीची म्हूण जाल्यार धौम्य तांगेल गुरू नवे तांणी वता चांगेल ओटो तांणी प्रेत संस्कार सुक्तानी पठन धौम्यो अग्रतौ येयौ हतेषु धार्तराष्ट्रेषु मया कार्याः क्रिया इति कशी म्हूण म्हळ्यार शवसंस्कार सुक्त प्रेत संस्कार सुक्त पठण करून तांणी मुखार चमकलीच की मेल्लेल तेन्ना करताच पळय ते इत्याक म्हळ्यार आनी मुखार कौरव मरताची तेदन आमी हें कार्य कोरका म्हूण लेखून घेवन तांणी चमकलीची म्हूण सांगून म्हणटाची तशी हांगा कुंती तांणी पुरे बाई सोरून वतना कुंती येयल्या कुंती येताना पळयता चंद आभरण निघालनो कनकांगद केयूर वड्याण गळे आभरण हाता आभरण कडग सकड घालनो राज पोशाख म्हणटाची पितांबर आनीक दुसरेक न्हेसून वचूची चेडूं आज मेगेल 5 चेडूं कृष्णाजीन नेसल्यांची कांती विहीन जाल्ल्यांची अंचान तांगेल मात्तेय तोग्गस तांगेल सुतूची पुरे आमगेल शत्रू म्हळ्यार कोण धृतराष्ट्राल चेडूं तांणी अपास्य करून आस्तरसाची म्हूण पुरे हासताचे वेळना ಸ್ವಲ್ಪ ಮಿತ್ರಸಚ್ಚಿ ತನ್ನಿ ದೊಳ ಉದ್ದ ದೇವೈಂತ ರಸಚ್ಚಿ ಹಂಗೆಲ್ಲ ವೈರ್ಚಿ ಪ್ರೀತಿನ हे पुरे कुंती पळयता ती काही दुःख तडसूचे जायना रडतर मुखार चमकली पुराय जना पटोवन धरली की तिणें आनी
ಸ್ವಲ್ಪ रणनीती गेले निग्रह येता म्हणील की चेडवानो तुम्ही हांगासतना सत्तर मारी आशिल्लीची तशी हांगासतना चारित्र्य तुम्ही सच्चारित्र्यारी आशिल्लीची आनी तुमगेले वृत्ती कसं तुमगेल स्वकर्म कसं त्या करतर आशिल्लीची आनी कसं म्हणल्यार तुम्ही काही क्षुद्र जीव न्ही तुम्ही विशाल मनाचे दृढ भक्त कृष्णाले पराक्रमी मांत्रने मालगड्यांक चंदकोन सेव करतले देवयज्ञ पितृयज्ञ परे करतर आसूचे म्हणटना सकल सद्गुण परिपूर्ण जावन आशिल्ले तुम्ही असल विपत्तू कशें येयलो कोणें जो तुमकां वायट हाडटा इल्वे कोणें तुमकां दृश्टी घाल्वे आनी हें दारूण कश्ट परंपरा आनी 12-13 वर्ष पर्यंत तुम्ही अनुभवी सुखानवे म्हणून रडतकय ती मागीर सलपळान सांगतकय ना धर्मराया तुमकां इतली कश्ट येवका जाल्यार निश्चय जावन हें मेगेल्ले दुरदृश्टाचें फल तुम्ही चांग चेडू धर्मसंपन्न सद्गुणसंपन्न सत्यसंध अमित पराक्रमी इतली पुराय आशिल्ले नाक कसले न्यूनात नासतील जनाक इतले व्हड विपत्त येवका जाल्यार मेगेल दुर्विधी नवी हें विंगड कसलें कारण आसवें म्हाका दिसना म्हण मागीर म्हणटकय हांगा आसतना सकल सूख भोगून घेवन आशिल्ली तुमी आनी ते दुर्गम जावन आशिल्ले अरण्यांत वना दुखून वना भोंवता निर्गतीक जावन कशी दीस काडटा तुमी हे अशी करचें राजकुमार तुमी अशी करचें देवान विधी नियम अशिवे तुमगेले तुमकां हें पळय बनवास जाता म्हूण म्हाका सुरवेक गोत आशिल्ली जाल्यार कशीच आमी थंय सुकार आशिल्लीची शतशृंग पर्वता रे थंय दुखून हस्तिनापुराक हांव पांडुराजान मेले नंतर तुमकां घेवन येयनाशिल्ली आमी थंय सुकार आशिल्लीची तुमगेले आनू अदृश्टमंत इत्याक म्हळ्यार ताका हें पळय पळोवचें ना पळय तो हे कसले आपत चेडू आपत येता बायले आपत येता कसले गोत नाची तो स्वर्गा चमकलो जल्वे ताका गोत ना ताका हें संकट ना ताणी हें दुख्ख पळयनी कसल ना तशी माद्री ती वय योगीतवानाची इत्या म्हळ्यार ती गेले चेडवान पळय आत्त बोगची दुख्ख ती पळोवचें ना पळय तशें जावन हांव मात्र एक मेगेल विधीन तो मात्र तुमगेले कश्ट पळोवचें दिसता म्हूण सांगून ती सांगतकय हांवय त्या वेळाकच बामणा लोट सहगमन केलेलें जाल्यार लायक आशिल्ली आजी हें पळय पळोवचें नाशिल्लें म्हाका तुमकां चंद करून पळोवका तुमकां पळोवन घेवन हांव जीवन काडका म्हणून कसल्याक हांव इच्छा केल्ली हांव जिवंत आशिल्लें देखून हें पळय कश्ट पळोवका मागीर सांगता चेडवानो तुम्ही पुरे प्राण समान मिगेल प्राण तुम्ही कष्ट पावन हांव तुमकां रक्षण करून इतलें व्हड केलेलें तुमकां सोंड राब्बू जाता बाय म्हाका हांव तुमगेलो लोटूर रान्ना येता म्हणून म्हणटा द्रौपदीके सांगता चेडा तुका सोणूय म्हाका राब्बू जायना हांव तुमगेलो लोटू येता म्हूण सांगून सांगता ती दोळ्या दुखून उद्दा देंवता रडताची थंय सोणू कृष्णाकय उडगास करता हे कृष्णा द्वारकानाथा संकर्षणाल बलरामा लढना तूं खंयस म्हूण सांगता पळय तुगेल प्रितीचे हांवय तुगेल प्रितीची हे पांडव तुगेल प्रितीचेची तूं सांगता तुवें सांगला पांडवा हा मम प्राण हा म्हूण सांगून तशें आसतना हे चेडवांक मेगेल चेडवांक तुगेल प्रितीच्या पांडवांक तूं ते राखना म्हणटाची आद्यंत नतील तुका कोण स्मरण करता तांगेले कश्ट पुरे नाश जाता म्हणून ज्ञानी जन म्हणटाची तसल एक महामहिम जनाले उतर कसल्याक आत्ता व्यर्थ जाल्ले मेगेल चेडू धर्मसंपन्न यशोवंत वीर्यवंत सत्यनिष्ठ तांणी पुरे ह्या कश्ट अनुभवी सुचवे हे कृष्णा तांगेले वयर करून दवरनामे तूं म्हूण म्हणटरस आनी पांडुराया आपयत खंय भीष्मद्रोण कृपादींक उलयत खंय तांणी पळय आसूनय मेगेल चेडवांक असल कसले गत येयले म्हूण सांगून तशी कुंती रोदन करताची माते बागसून राबिले सहदेवाक पटोवन दवरून सांगते हे सहदेवा तूं मात्र रान्ना वच्चू नका तुका सोण म्हाका एक क्षणय राबच्या जायना तूं मेगेल प्राणा पशी चड गोतच न्हू तूं सोण वचूं नका म्हाका सोण वचूं नका तांणी 4 जन वचोची तूं एकलो हांगा राब मेगेल वट राब म्हूण कडेरी 5 जन तीक समाधान करताची कशी उचित उतर कशी उरलोका तशें उलोवन तिका समाधान करून अरण्या मार्गार चमकलीची कडेरी पांडवांक इतले कश्ट येयले न्हय विदुराकय भारी दुख्ख जालें जाल्यार भारी ताळमी ताका तकून तिका युक्त विचारो म्हणटाची कसल जाता कसल जावका
कसल जाऊचे विधी नियम कसं नाही या परी विषयी उलयता कुंतील मना समाधान करता तो तागेल घरकडे तिका आपण व्हरता मागीर हांगा धृतराष्ट्राला अंतपुराचे स्त्रियो मागीर दासी जन पुरय तांकां मागीर मागीर पुरय कळ्ळें हे पुराय जावन जत्तर एकाक विषय अंतपुरा कळू सुरजेलो द्रौपदीक सभेत हाडून मेलले दुःशासनान मागीर पांडवांक अरण्यवासा पेटयलाकय हे पळय कळतना सर्व कौरवांक तांणी निंद करताची मात्र नाही तांणी कोण दुर्योधनादी सर्व 100 जनाल बायलोय भारी दुःखारी तांणी दोनूय हातांनी दोळ मुचून रडतरसच के तोंड मुचून इत्या म्हळ्यार अशी कसल्याक केल्लें आमगेल मामणान न्ही प्रेम धृतराष्ट्राक भारी कुशवे पेटोवच्या पेटयले ताणें पुत्तान सांगेल बरें आयकलो सकट गेल्ले जाल्यार आत्त ताका कळवळ जेतरस उज्जशी एक पण भग्ग जल उज्जो निमई लावे वर नी दिवन तांकां इंद्रप्रस्था पेटोवन तपस ते उज्ज वारी घाल्ले हांवें मेगेल चेडवांक कसले अपायसवे खंडीत अपायस म्हण ताका दिसली कय अपायसवे म्हण दिसनाच खंडीतस इत्याक म्हणत तसल काम केलां तांणी आत्त ताका मनशांती ना जल्वे पुरे एकक आपण्यान केल्लेले एकक उडगास येवन मना ताका मस्त कळवळ भंय जावचें शुरू जालें धृतराष्ट्राक तसल वेळाक जोर कश्ट येतना विदुराला उडगास येवचें ताका कळ्ळें तेंच विदुरानच येवन कसलें चांग सांगलें ताका धांवडायत तो आतांय तशीच विदुराक सांगून पेटयत आसता जाल्यार ताणी येना म्हणून जायना एक जावन मंत्री एक जावन राय तो मंत्रीन येवका जाल्यार धर्मू आयलो तो धृतराष्ट्राला निमगेले धृतराष्ट्रा तूं म्हाका कसल्याक आपयश करयलेलें म्हूण आतां धृतराष्ट्र विदुरा लागीं पुराय सांगता पळय ताणें कसल्याक आपयलेलें म्हूण सांगून म्हणटकय तो विदुरा लागीं धृतराष्ट्र भारी भंयार आसल्या बरी विदुरा लागीं ताका हात न्ही धरून सांगता की विदुरा युधिष्ठिरो हस्तिनापुर सोण वतन कशी चमकलो भीमू अर्जुन नकल सहदेवान परे वतन कसले केल्ले बे धौम्य केदन चमकलीची द्रौपदी कशी चमकली ह्या पुरे म्हाका सांग हांव तेदन विदुर सांगके युधिष्ठिरो तागेले शाल्लान खांद्यार घाल्लेले शाल्लान तोंड आड दवरून चमकलो भीमू तागेले दोनी बाहूय वयर कोरून पळयतर चमकलो अर्जुन वच्चे वाट्टे पुरे मुष्टी माती उड्डून चमकलो सहदेवान तोंडाकची माती सारोवन घेतिले नकुलू सगळे अंगांगारी माती पंपडून घेवन घेतिले द्रौपदी ते सोडलो केश सुती गेलो बांदून घेना नशी ताजीन तोंड मुचून रडतची धर्मरायाल मागशी चमकली धौम्य हातांत धरबी धरून सामवेदाचे रौद्र याम्या साम पुरे सांगतर वत्तर शिरेची म्हण कडे धृतराष्ट्र सांगता तांणी एकक रितीर कसले चमकली ताजी कसले रहस्य असवे मेगल मना मस्त भंय जाता असं म्हण विदुर म्हणटा की बाई तुगेल चेडवान मोस केलेले नवे जाल्यार धर्मरायो तो धर्मा दुखून च्यूत जैन तागेल मन तुगेल चेडवाल विशय ताका करून सचेस कळवे तुगेल चेडवान मस्त मोस केले तागेल राज्य कोश पुरे खांपून म्हळ्यार भितर मान सोडली तांणी जाल्यार ताका कोप येयला कोपा दोळ्यान तांकां पळयलें तांणी लासून वता की म्हूण म्हणलेलें भंय आशिल्लें धर्मरायाक मेगेल मानताक चेडूं चमकलीची म्हूण जावचें नज मेगेल कोपा निमती म्हूण सांगून ताणें दोळ्याक तोंडाक पुरय उत्तरीय आड धरून प्रयाण केल्लें ताणें मागीर यताचे भीमो व्रजती तन्मे निगत तशृणु तुका भिमानी ताका तशें केल्लें म्हूण सांगता बाहू हो बलेन नास्ति समो ममेति भरतर्षभ बाहू विशाल कृत्वा सौतेन भीमो अपि गच्छति भीमू तागेले ओडोड हात पदे पदे पळोवन घेवन मुखार वत्तरस इत्याक म्हूण निमगेल न्हू भुजबल पराक्रमांत म्हाका समान जावन आशिल्लें कोण्णय ना म्हूण सांगून ताणें मना लेखिलें तशी ताका गोत्तस मना लेखिल म्हळ्यार जाय म्हणून लेखचें न्ही भिमाक समान सगळी जगत्यांत भुजबल पराक्रमाक भिमा समान सगळी जगत्याकय कोणय नाची तशी तो तत्तावळे तागेले हात वयर करून उबारून आतां एक हातान आनी एक हातां पेटून पळोवन वत्तर आशिल्लो मुखारसून हें मेगेल बाहूनच शत्रूंक हांव पळय मारता म्हूण म्हळ्यार तागेलें मन आशिल्लें म्हूण मागीर अर्जून धूळ सुतू उड्डून चमकलो म्हणून सांगिल्लें नमे मुखार युद्ध संभव जातना युद्ध कशी जावची जताची तेदना कशी हांव आतां राशी माती उड्डयली तशी राशी कौरव जनाक हांव मारता
म्हूण सांगून राशी भाण पेटोवन तशी मारता म्हूण सांगून लेखून चमकलतो. सहदेव आमगेले आपत्काल मात्र न्हय आमगेले मर्यादे हिन गेलेले काल ये असल वेळाक कोणीय आमकां गुर्ती सुचे नाका वतना आनी पांडव पांजनसची म्हूण कोणीय अशेश केलकी जुजाट केलकी तश जलकी कौरवान भायर गेलकी असल पळय कोणीय उरलें नज म्हूण सांगून तो तोंडा धुळी सारोवन घेवन तागेले गुर्तू मेळना नशी चमकलो तो. मात्र नकुलाक एक भंयकय कोणीय म्हाका पळोवन मिगेल स्त्रियो तो बारीचंदू नकुल कोणीय म्हाका पळोवन ना मिगेल निमती आकर्शण जावन मिगेल म्हाक्षी येयल्या कसं गती म्हूण सांगून ताणें आंगा पुरय धूळ सारोवन तागेले शरिराची एक नमनी चिकोल करून घेवन चमकलो म्हूण. आनी द्रौपदी ती तिगेले केंसानाची तोंड मुचून वतरस ती सांगता वतना म्हाका आज हें स्थिती हाडलेलें राजकुमाराले बायलो पुरय 4 वर्ष नंतर 14 वर्षांतू बामणू चेडू पुराय जनां कळवून घेवन आपतेश्टांकय कळवून घेवन युद्धा भुमीन तुची मोर्न पडलेले बामणाक चेडवांक पुरे पटोवन दवरन कळव्या धुळीन बुड्डून रजस्वले जावन मेल्लेले जनाक तिलोदक दिवन मागीर हस्तिनावतीक येवचें म्हूण ती सांगतची धर्मरायाले मागशी चमकलीची मागशी चमकलती धौम्य हातांत दर्बी दवरन ताजे तूदी पुरे नैऋत्य दिका गुंडायला आनी रौद्रनी याम्या साम सांगतर बत्तरशिले म्हळ्यार तांणी सांगतलीच की महायुद्ध जाता कौरव पुरे मरताचे तेन्ना कुरुकुला पुरोहितांनी हेच मंत्र पुरे उच्चारणी कोरका म्हूण सांगून आनी इतली मात्र न्ही धृतराष्ट्रा तुगेल नागरिक जन तुगेल पौर जन तांणी कसं सकडी म्हणतर आशिल्लीची वतस्वे अयो पांडव वत्तरसत न्हय पांडूले उत्तराधिकारी हांनी युधिष्ठिरादी 5 जन हे कुरू वंशाचे मालगडे कांय प्रयोजनांची चेडवां पयशी पाश्ट जलींची तांगेल निमती जावन न्हय हांनी आजी रान्ना वचका जालें एकल्यान पुणी दुर्योधनाक न्ही उरलेल्वे तो धृतराष्ट्र कसो करत आशिल्लो ते भीष्म द्रोणादी पुरे कसो करत आशिल्लो हांगेल चुकी निमती आज आमगेल पांडवान रान्ना वचका जालें न्हय पुरे जन लोभी जाल्लीची पांडूल चेडून चमकल कुडले आमी निश्चय जावन अनाथ जाल्लीची हांगा कौरवांक कशी आमी राय म्हूण ओपून घेवचें म्हूण सांगून तांणी रोदन करतर आशिल्लीची तशीची हस्तिनापुरांत पळय धृतराष्ट्रा तांणी चमकल कुडले मस्त अपशकून जाल्ले कळवे मोडना कसलें ना दिक्कुदिक्कांत मिंचू येतर आशिल्ले भूकंप जातर आशिल्ले तशीची अमावास्येनय ग्रहण कालनय जाल्यार राहू सुर्याक गिळू म्हूण वतरस उल्की पडतरस हस्तिनापुरा अप्रदक्षिण जावन धुमकेतू सुतवतरस तशीची कितलीकी कोल्ले गुगुमू कायळे हिंस्र पक्ष्यो देवस्थानांतू मागीर पवित्र वृक्षा वयरी घराचे माळये वयरी सकड बैसून मोठू किंचतर आशिल्लीची ह्या पुरे महत्व पात कळवे धृतराष्ट्रा हे भरतकुलाचे विनाश जाता म्हळ्यार सूचने आनी हाका इतले पुरे तूं म्हाका कांय गोतनातला वरे मेगेल्या निमगेल न्हय उडगास्तवरी हाका पुरे कारण तुगेले मंत्रालोचने कळवे पुत्तांगेल वटू आनी कसलें हांव सांगू ना म्हूण म्हणटा धृतराष्ट्रान विदुरान अशें उलयता नारद मस्त ऋषी महर्शी घेवन तांणी ते सभा म्हणटा पायलीच कय आनी तांणी म्हणली कय कसलें आज इतकून 14 वर्षांतू दुर्योधनाल एक अपराधा कारणान भीम अर्जुन बलान कौरव पुराय विनाश जाताची म्हूण सांगून नारदान सांगून सांगतरस धृतराष्ट्रान ऐकताची नारद पुराय ऋषी महर्षींक घेवनूच अंतरिक्षांत अंतर्धान जाल्लीची हांगा दुर्योधनांकनी पुरे भंय जावचे सूर जाल्ले कडेरी पुरे दुर्योधनो कर्ण शकुनी दुशासन धांवलींच की द्रोणाचार्या लागीं साष्टांग प्रणाम केले की आनी दुर्योधन म्हणाल की द्रोणाचार्य मिगेल सगळी इंद्रप्रस्थ समीत मिगेल हस्तिनावती समीत इंद्रप्रस्थ समीत पुरे तुक्काची हांव अर्पण करता तूंचे आमकां रक्षण कोरका म्हूण हांकां कळ्ळें की द्रोणाक कळवे कसलो कतीर यो आयला म्हूण सांगून म्हळेलीच की तांणी पळय पांडव तुमी आईल विशय म्हाका कळ्ळें मुखारसून पांडवांक गेले वटू युद्ध जाल्यार हांव तुमकां रक्षण कोरका म्हूण अपेक्षेर तुमी आयिल्यांची जाल्यार एक उत्तर सांगता
पांडव पुरे देव अंश संभूत म्हूण हांव आयकलां. तशें जावन तांणी अवध्य म्हूण पुरे ब्राह्मण सांगतर आशिल्लीची जाल्यार रे म्हाका शरणागत येयलें तुमी, म्हाका पांडवाल वैरसूची प्रीती तुमगेले वैरसच सुरवे तुमी शरणागत जावन आयले देखून तुमकां रक्षण करूंक मिगेल शक्ती मिकून हांव प्रयत्न करता. सर्व रायांक घेवन आयिल्ले सर्व राजकुमारांक घेवन तुमी हांगा आयिल्ल्यांची धृतराष्ट्राल चिडून तुमी तुका परित्याग करूं म्हाका मन येना जाल्यार रे हांव लेखिल्ले तुमी लेखील पशी विंगडाची विधीन लेखील आसता. पांडूल चिडूं द्यूतांत सलवलींची तुम्ही नियम घालेले 12 वर्ष वनवास 1 वर्ष अज्ञातवास म्हणून. आतां 12 वर्ष तांणी ब्रह्मचर्य व्रतार वनवास करताची, 1 वर्ष अज्ञातवास तांणी चंदरितीरी करताची. मागीर हांगा येतना कोपान येतात तांणी येवन कोण आमकां अशें पळय अन्याय केला तांगेल वैरी खंडीत सेड तिरसून घेताची. हे विशय सांगता म्हणना एक हे विशयांत एक स्व अनुभव आसा म्हाका कसले म्हळ्यार द्रुपदाकय म्हाकाय भारी मित्रत्व आशिल्लें. कारणांतरान आमगेले मध्येंत विरस जाले. हांव द्रुपदाक राज्यभ्रश्ट केल्लें जाल्यार राज्यभ्रश्ट जाल्लो द्रुपद याज आनी उपयाज म्हळ्यार दोनी महर्शीक घेवन तांगेले निर्देशनारी व्हड याग केल्ले. आतां कोर्ण म्हाका मारचे तसलो पूत दृश्टद्युम्न तागेलो कळ्ळें आनी एक धुव कोण ती द्रौपदी तांकां ताणें यज्ञकुंडा दुखून प्राप्त करून घेतिल्लें. तागेले पडटा जाल्यार चडूं न्ही तांणी अयोनीच यज्ञकुंडा दुखून प्रादुर्भूत जालेले. तशी आतां पांडवालांत अर्जुनान मत्स्ययंत्र भेदन करून द्रौपदीक गेलून घेतलें म्हूण 5 जाणांनी तिका वारडिकून घेतलें. म्हणटर आतां दृश्टद्युम्न कसलें तांकां मेवूण जालें न्हय. दृश्टद्युम्नाका भिता कित्याक म्हळ्यार म्हाका मारका म्हणून द्रुपदान ताका यज्ञ दुखून पाविलो यज्ञ करून ताका पाविलो तो म्हणटना ताका मांद्रेकल्या काम भिता. तशी तो अग्निमणकेची भारी तेजस्वी जावन जन्मा येतनाची कवच कुंडल तुणीर बाण बत्तळिका तुणीर बाण बिल्लू पुरे घेवन वयला. हांव काय व्हड देंवनय न्हय हांव सामान्य मर्त्य जाल्यार देखून तो आमगेले विनाशा खातीर जन्म आयलो म्हूण म्हाका गोत आशिल्लें देखून तागेले विशय वचून म्हाका मन भिता म्हूण म्हणटर आसा. आनी विधी कशी म्हूण म्हळ्यार नियमानुसार जावन विधील निमतीची हे पळय कळ्ळें. विधील नियमाक अनुसार जावन पांडवांक कौरवांक मनांत मस्त वैषम्य प्रारंभ जाला. दृश्टद्युम्न तो पांडवाले पक्ष राबता म्हळ्यार खंडीत इते म्हळ्यार द्रौपदील भाव तो तांतू कसले संशय दिवका म्हणना जाल्यार तो पांडवाल पक्ष हांव तुमगेले पक्ष आसतना एक न्हय एक पंथात ताका न्ही म्हाका एदुरू युद्ध जाता. तेदन मेघाल प्राण वता म्हळ्यार खंडीत. तशें जावन हाजे पशी चड दुख्ख कसलें ना. दृश्टद्युम्न द्रोणस्य मृत्यूह म्हूण सांगून आतां सगळेची जनजनित जाल्लेलें उतर हें म्हळ्यार पुरे जन तो दृश्टद्युम्न द्रोणा तागेलें निमती मरण के म्हूण सांगिल्लें कितलेकी जनान सांगिल्लें आयकलां. तशें जावन दुर्योधना पांडवांक अरण्या पेटयलें आनी म्हाका कसले अड्डी आतंक ना. हांव सकल म्हाका जाय आशिल्लें साधन केल्लें म्हूण लेखून शिप्पारस दाखोवन तुका कळ्ळें. इत्याक म्हूण म्हळ्यार तुका निजावन आनी शूर जेवचें कश्ट. केन्ना तूं पांडवाले आस्ती वैरी हक्कू दाखयलो त्या जाल्यार व्हड न्ही आशिल्लें. तांकां हांगाक इंकी एक कडेन रब्बू सोडशील त्या सोण तांकां वनवासा पेटयलें. मस्त अन्याय केलो तूं हाजी निमती जावन तुका आनी कश्ट शूर जेवचें तें सांगता कळ्ळें. कित्याक म्हूण म्हळ्यार हांगा सूख म्हूण आमी कशी लागता पळय हें पळय क्षणीक सूख हेमंत ऋतून तूं मड्ड्या रुखाची सावळी दनपारा एक घडी रुखा पंदाक आसता तशीची हे तुका सुखय क्षणीक. तशें जावन तुमी आनी कसो करता म्हूण म्हळ्यार महायज्ञ करायची यथेच दान करायची आनी कसं सुख अनुभवी सुखा म्हूण मन आसता पुरे अनुभविसयाची. ताका म्हळ्यार आजी तुका 14 वर्सांत तुमगेले नाश जाता म्हळ्यार तांतूय खंडीत. धृतराष्ट्र आनीक भंय जालें की विदुरा म्हळ्यार की विदुरा द्रोणाचार्यान अशी सांगली नंतर हें बद्दच म्हूण म्हाका दिसता जाल्यार हे सर्वनाशाक हांव अवकाश दिवचें न्हय. वस वचून त्या पांडवांक घेवन यो. एकच वेळे तांणी येना नातले रे तांणी हांगा येवन
राब्बान अनातलं रे हंಗೆ येऊन आमगेले आम्ही दिलेल गौरव घेऊन आमगेल वैरचे द्वेष पुरयसोण प्रीतीन विश्वासान पुढे हंग दुखून वच्चोची तशी मेग्गेले चढू हंग कशी सुकारसाची तशी त्या पांडवय ಸ್ವಲ್ಪ काळ सुकारसोची म्हूण म्हाका दिसता म्हूण सांगून ताका दिसता की तागेले चिंत कसं न्ही आतां पांडवांक आप्पोन हाडका म्हूण सांगला पांडव वापस येतलीच वे की तांणी आमगेले वयर सेड तिरसून घेताची पळय तांडून 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 राज्य कुडको गेले नंतर तो राज्य वापस एक करू देतवे ना नवे कुडके एक फत्त मारयत जाल्यार तो राज्य सुरवे म्हणके जायना नवे तशीची जावकाशील पुरे जावन वचूं जाला आनी आत्त समकोरचें म्हळ्यार कसं तें समकोरचें धृतराष्ट्राल पिशे पण ते विधी नियम ताजे पशी दैव नियमच पळय मनुष्य प्रयत्ना पशी चड म्हणटना आनी वापस कसे की जावन गेलेले समकोरचे म्हणून जतवे धृतराष्ट्रान कसं की एक लेखला तितलेची तशें जावन वचून पांडवांक आपूण हाडी म्हूण म्हणटरस तशी मुखारी कसल जाता म्हूण सांगून पळया आमी फायती दिसाक कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.